आज आज आपण बघणार आहे 2 स्टेज एअर कंप्रेसर टेस्ट रिग। हा सक्शन पाईप आहे। हा सक्शन पाईप या पाईप थ्रू या कंडेन्सर मध्ये जातो। कंडेन्सर मध्ये जाता पहिले हे प्रेशर गेज आहे। प्रेशर गेजनं आपण याचं प्रेशर मोजतो किती आहे। या प्रेशर गेज मधून गेल्यानंतर हे 2 कंप्रेसर आहे। याला म्हणता लो कंप्रेसर, याला म्हणता हाय कंप्रेसर। या हाय कंप्रेसर मधून गेल्यानंतर या हाय कंप्रेसर मधून एअर गेल्यानंतर हे प्रेशर गेज लावलेला आहे। याच्यानं आपण प्रेशर मोजू शकतो। हे एअर मग या इंटरकूलर मध्ये जातो आणि हे वॉटर सप्लाय आहे। या वॉटर सप्लाय या नळी थ्रू या इंटरकूलर मध्ये गेल्यानंतर हे एअर कूल करते। एअर कूल झाल्यानंतर ह्याआधी प्रेशर गेज आहे। प्रेशर गेजच्या मोजू शकतो किती कूल झालं एअर। एअर कूल झाल्यानंतर आधी हाय कंप्रेसर आहे। हाय कंप्रेसर मधून हे कंप्रेस होते आणि ते एअर आहे ते हाय टेम्परेचर करते। हाय टेम्परेचर झाल्यानंतर आधी एक प्रेशर गेज लावलेला आहे। प्रेशर गेजनं आपण आता प्रेशर मोजू शकतो आणि हे एअर टेम्परेचर मोजल्यानंतर या पाईप थ्रू हे कंप्रेसर मध्ये टँक मध्ये जाते। टँक मध्ये गेल्यानंतर ह्याआधी आपण प्रेशर गेज लावलेला आहे। या प्रेशर गेज मधून आपण प्रेशर मोजू शकतो। हे प्रेशर मोजल्यानंतर हा पंप आहे। हा बटन चालू केलं की हा मोटर फिरते। हे मोटर फिरल्यानंतर हा फॅन लावलेला आहे। याला हा फॅन फिरल्यानंतर हे कंप्रेसर मध्ये 2 पिस्टन लावलेला आहे। एक अप जाते आणि एक डाऊन येते। मग जेव्हा हे अप जाते हे डाऊन होते। हे झाल्यानंतर हे आपण प्रेशर यांना आपण टेम्परेचर मोजू शकतो। समजा हे T1 झालं, हे T2 झालं, हे T3 झालं, हे T4 झालं, हे T5 झालं आणि हे T6 झालं। T1 मध्ये आपण हे नॉर्मल टेम्परेचर असते। T2 मध्ये गेल्यानंतर T2 मध्ये जाताना हे कंप्रेसर मधून जाते। कंप्रेसर याला ते एअर आहे ते हीट करते। हीट केल्यानंतर आपण या प्रेशर गेज मध्ये टेम्परेचर मेजर करू शकतो। जसं आधी लो टेम्परेचर असते, आधी हाय टेम्परेचर असते, आधी लो टेम्परेचर असते। हे कूलिंग करून जाते आपलं। आधी आपण कूल टेम्परेचर मोजू शकतो। कूल टेम्परेचर या हाय कंप्रेसर मधून जाते। हाय कंप्रेसर नंतर आपण हे हाय एअर टेम्परेचर मोजू शकतो। हे झाल्यानंतर हे वायर आहे जे याले लागेल आहे। याले झाल्यानंतर हे मीटर लागेला आपण यानं आपण टेम्परेचर मोजू शकतो। जसं आलं T1, T2, T3, T4, T5 आणि T6। आता आपण हे चालू करणार आहोत। जसं हे चालू झालं या पाईप थ्रू एअर सक्शन होऊन राहिलं। एअर सक्शन झाल्यानंतर या पाईप थ्रू या प्रेशर गेज पर्यंत जाते आणि ते प्रेशर मोजते। प्रेशर मोजल्यानंतर ते लो कंप्रेसर पर्यंत जाते। लो कंप्रेसर त्यांना हीट करते। हीट केल्यानंतर या प्रेशर गेज मध्ये आपण प्रेशर मोजू शकतो किती टेम्परेचर किती हीट झाली। हीट झाल्यानंतर या इंटरकूलर मध्ये येते। इंटरकूलर थ्रू हा पाईपचा हे वॉटर सप्लाय आहे। वॉटर सप्लाय इथून जाते। हा कॉक चालू केल्यानंतर याच्यातून जे एअर आहे ते वॉटर ज्यानं कूल होते। हे कूल झाल्यानंतर हे T3 असते आणि T4 असते। हे T4 या टेम्परेचर मध्ये जाते आणि हे पाईप आहे। हे पाईप थ्रू एअर गेल्यानंतर इथे आपल्याला दिसते किती कूल झालं, किती टेम्परेचर आहे, यांचं प्रेशर आहे। हे प्रेशर मोजल्यानंतर हे हाय कंप्रेशन मध्ये जाऊन त्यांना हीट करते। हीट केल्यानंतर हे पहा हे प्रेशर गेज आहे। हे मीटर वर खाली यांना आपण प्रेशर मोजू शकतो। प्रेशर मोजल्यानंतर एक कॉप्लेनर आहे। हे कॉप्लेनर या
टेम्परेचर मोडल्यामध्ये जाते. तर आपण चालू करणार आहोत आता. हे पहा आपण हे चालू केलं. आता चालू केल्यानंतर हे आधी रीडिंग दिसते टेम्परेचरची. हे पहा जसं हे आता हे T2 झालं, हे T3 झालं, हे T3 आणि हे T4 झालं. T2 पेक्षा कमी का बरं आहे? कारण की हे वॉटर सप्लाय घेतल्यानंतर हे एअर अडून पासून कूल होते. कूल झाल्यानंतर हे T4 या मशीनमध्ये जाऊन यांचं टेम्परेचर मोजते. आता आपण T5 पाहणार आहोत. हे पहा हे T5 गेल्यानंतर आधी किती कूल झालं ते आपण मोजू शकतो. आता हे T5 या कंप्रेसर मध्ये गेल्यानंतर हाय टेम्परेचर होईल. आता बघा हे जे 46 जे मागचं जे टेम्परेचर होतं त्याच्यापेक्षा हे हाय झालं. हाय कशामुळे झालं? कारण की हे एअर जे आहे हे या पाईप थ्रू या हाय कॉम्प्रेशरमध्ये गेल्यानंतर ते कॉम्प्रेस झालं आणि ते हीट झालं. एअर हीट झाल्यानंतर या T6 तून इथे आलं तर आधी टेम्परेचर T6 दाखवलं, म्हणजे T4 पेक्षा हे हाय झालं. बस.